या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत छाजेड बंधू यांचे चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी। आता सर्व काही एका छताखाली। सिल्क, डिझायनर, कलकत्ता वर्क, कलकत्ता सुपरनेट, कलकत्ता कॉटन, कलकत्ता प्युअर हँडवर्क आदीसह सर्व प्रकारच्या साड्या व इमिटेशन ज्वेलरी। ठिकाण चैतन्य कलेक्शन अँड इमिटेशन ज्वेलरी, पारेगाव रोड, शुभम मेडिकल समोर, शांतिलीला निवास, येवला। नमस्कार, आपण पाहत आहात SK9 येवला न्यूज। येवला तालुक्यातील पाटोदा येथे श्रीराम कथेचा ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला। येवला तालुक्यातील पाटोदा येथील श्रीरामनगर परिसरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त श्रीराम कथा आयोजित केली आहे। विदर्भरत्न रामाचार्य हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक यांच्या मधुर वाणीतून श्रीराम कथेचा लाभ भाविकांना घेता येणार आहे। दिनांक 19 मार्च 2026 ते 27 मार्च 2026 पर्यंत कथा आयोजित केली असून सर्व भाविकांनी या कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन सप्ताह कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे। स्वामी जनेश्वरगिरी महाराज व लखनगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला असून ध्वजारोहण प्रसंगी परिसरातील साधू महंत, वारकरी संप्रदायातील संत यांसह राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। दरम्यान या सर्व सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण आपल्या SK9 येवला न्यूजवर होणार असून येवला तालुक्यासह नाशिक जिल्हा तसेच राज्यातील भाविकांनी SK9 येवला न्यूजला सबस्क्राईब करावे असे आवाहन करण्यात आले आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट येवला। जय श्रीराम। आज प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या श्री क्षेत्र पाटोदा या नगरीमध्ये अतिशय उल्हासपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी हरिभक्ती परायण विदर्भ रत्न रामरावजी महाराज ढोक यांचा एक अमृतमय वाणीमध्ये श्रीराम कथा समारोह या ठिकाणी संपन्न होत आहे। ही कथा केवळ कथा नाही आहे, आपल्या जीवनाची व्यथा दूर करण्यासाठी ही कथा आयोजित केली आहे। आणि या ठिकाणी खऱ्या अर्थाने हे वारकरी संप्रदायाचं जे प्रभुत्व आहे की ज्या निमित्तानं आज या ठिकाणी या सप्ताहाला 50 वर्ष पूर्ण होऊन सुवर्ण महोत्सव वर्ष या ठिकाणी संपन्न होत असताना या कथेचं नियोजन या ठिकाणी केलं आहे। मी तर धन्यवाद देतो या गावकरी मंडळींना आणि ज्या लोकांनी ज्या या धर्मकार्यासाठी हे पूर्ण आहुती आपली समर्पित केली। आज 50 वर्षापासून ही परंपरा लावून ठेवणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे। तर या निमित्तानं आज ही जी कथा होती ही कथा ही केवळ पाटोदा गावाच्या मर्यादित नाही, तर ही नॅशनल लेवल ज्याला आपण नाशिक जिल्ह्यासाठी ही कथा प्रेरणादायी ठरेल। नक्कीच प्रभू रामचंद्रांचं व्यक्तिमत्व आपल्या सर्वांमध्ये उतरो हीच ही अपेक्षा करतो। आणि या ठिकाणी अनेक लोक, अनेक संत महात्मा या ठिकाणी येऊन आपला आशीर्वाद सुद्धा या ठिकाणी देणार आहेत। अनेक मान्यवर येतील, अनेक पद्धतीने या ठिकाणी अन्नक्षेत्र चालणार आहे। अनेक प्रकारचे काकडा, विधी, भजन, आरती वगैरे अनेक माध्यमातून हा एक सुंदर असा महोत्सव या वैकुंठाचाच पार्श्वभूमीवर या ठिकाणी तयार होत आहे। जी पंढरपूरची जी वातावरण आहे तेच या ठिकाणी निर्माण होऊन आज खऱ्या अर्थाने आज हे ध्वजारोहण झालं म्हणजेच या कार्यक्रमाची मुहूर्तमेढ या ठिकाणी आपण ठेवली आहे। एवढंच बोलतो, सर्वांनी या कथेचा आनंद घ्या आणि आपलं जीवनाचं सार्थक करा। जय श्रीराम। तसेच या ठिकाणी या पूर्ण कार्यक्रमाचा जे सोशल मीडिया आणि मीडिया प्रभारी म्हणून या ठिकाणी SK9 हे दूरदर्शन आपल्याला या ठिकाणी पूर्ण लाईव्ह दाखवणार आहे। तर ज्यांना येता येणार नाही ते लाईव्ह सुद्धा बघू शकतील, परंतु या ठिकाणी या दोन्ही गोष्टीचा अनुभव घ्या। कारण आजकाल सोशल मीडिया इतकी महत्त्वाची आहे की ज्याच्या योगे आपण पूर्ण देशभर काय विदेश सगळीकडे पोहोचू शकतो। परंतु 9चे कार्य हे अतिशय उल्लेखनीय आहे। त्यांनी आतापर्यंत जे धर्माचं कार्य केले ते अतिशय स्तुत्यप्रिय आहे, म्हणून त्यांना मी धन्यवाद। साधू संतांच्या आशीर्वादानं प्रभू रामचंद्र भगवान यांच्या कृपेनं हा कार्यक्रम एक साध्या सोप्या हरिभक्त मंडळी, रामभक्त मंडळी जी वाढ वडील होते त्यांच्या पुण्यानं हा कार्यक्रम उभा राहिला। साधू संतांचा आशीर्वाद त्यांच्या प्रेरणेनं हा उभा केला। सर्व हरिभक्त रामभक्त मंडळीचं सहकार्य या ठिकाणी झालेलं आहे। सर्व महात्म्याचा आशीर्वाद या ठिकाणी, वाडवडिलांचा आशीर्वाद आहे।
सर्व तरुण मंडळी हे कार्यक्रम करून चांगल्या प्रकारचा रामप्रभू यांच्यावर कृपा करू, हनुमंतराय कृपा करू, साधू संतांचा आशीर्वाद होऊन भरभराटीत हा कार्यक्रम आनंदानं तुझ्याचा पार पडू हीच राम सुवर्ण महोत्सवी अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पाटोदा या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहेत. मी येवला तालुका आणि परिसरातील तालुक्यातील सर्व भाविकांना विनंती करेल की या ठिकाणी 19 तारीख म्हणजेच गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात होत असून विदर्भरत्न हरिभक्त पारायण रामरावजी महाराज ढोक यांची सुंदर अशी रामायणाची रामकथा 20-3-2026 पासून ते 26-3-2026 पर्यंत या ठिकाणी रामायण होणार आहेत. मी सर्व भाविकांना या सप्ताह कमिटीच्या सर्व सदस्यांच्या वतीने आवाहन करतो की या रामायणाचा ढोक महाराजांच्या कथेचा आपण अवश्य लाभ घ्यावा. तसेच या संपूर्ण रामायणाचं लाईव्ह प्रक्षेपण आपल्या SK9 या चॅनलवर आपल्याला सगळ्यांना लाईव्ह दिसणार आहेत. मी सर्व भाविकांना आवाहन करेल की ज्यांना या कार्यक्रमाचा लाभ घेता नाही आला, येता नाही आलं, त्यांच्यासाठी SK9 मार्फत आपल्याला हा कार्यक्रम लाईव्ह बघता येईल. रामकृष्ण हरी. येत्या पवित्र असणाऱ्या गुढीपाडव्यापासून आपल्या पाटोदा नगरीमध्ये भव्य दिव्य असा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्या सप्ताहाची सुरुवात गुढीपाडव्याच्या दिवशी गुरुवर्य खानदेशरत्न वैराग्यमूर्ती तुकाराम बाबा जेऊरकर यांच्या पवित्र कीर्तनाने होणार आहे व दुसऱ्या दिवसापासून महाराष्ट्रातील थोर रामायणाचार्य हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक नागपूरकर यांची 20 मार्च 2026 ते 26 मार्च 2026 या कार्यकाळामध्ये या ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणामध्ये रामकथा होणार आहे. तसेच 26 तारखेला सकाळी पंढरीनाथजी महाराज ढगे सोमठाण देशकर यांचं 10 ते 12 या वेळेमध्ये श्रीराम जन्माचे कीर्तन होऊन त्याच दिवशी संध्याकाळी श्रीराम कथेची सांगता होईल व दुसऱ्या दिवशी 27 तारखेला महाराष्ट्रातील थोर समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने व महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. तरी परिसरातील सर्व भाविकांनी या श्रीराम कथेचा अवश्य लाभ घ्यावा ही सर्वांच्या चरणावरती विनंती. रामकृष्ण हरी. कथा त्रिवेणी संगम, देव भक्त आणि नाम, भगवंताच्या आशीर्वादाने आणि साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने या ठिकाणी अयोध्या नगरी अर्थात श्रीरामनगर पाटोदा या ठिकाणी भव्य दिव्य असा रामकथेचं आयोजन करण्यात आलेले. कथाकार महाराष्ट्रातील एक ख्यातनाम कथाकार विदर्भरत्न हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांच्या रसाळवाणीतून जीवनाची व्यथा दूर करणारी रामकथा या ठिकाणी आयोजित केली आहे. समस्त भाविकांना नम्र निवेदन आहे की या 7 दिवसाच्या कालावधीत होणाऱ्या या रामकथेचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि या ज्ञानामृताचा लाभ घेऊन प्रभू रामचंद्राची जी आचारसंहिता आपल्या जीवनात आणावी यासाठी या कथेचं आयोजन आहे. सर्वांना नम्र निवेदन आहे की ही कथेचा लाभ घ्या आणि या कथेला भरभरून असं आपलं सहकार्य करावं हीच कथा कमिटीच्या वतीने नम्र विनंती करतो. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर स्मिथ व डॉक्टर श्रद्धा पवार यांचे सिद्धी स्किन हेअर कॉस्मेटिक क्लिनिक व लेझर सेंटर. आमच्याकडे सर्व त्वचारोग, केसांच्या समस्या यावर योग्य निदान व उपचार केले जातील. त्वचेवरील शस्त्रक्रियांसह आधुनिक सुविधांमध्ये हेअर रिमूव्हल, टॅटू रिमूव्हल, CO2 लेझर, चेहऱ्यांवरील खड्ड्यांसाठी MNRF लेझर, पांढऱ्या डागांसाठी लाईट थेरपी यासह हायड्राफेशियलची सुविधा उपलब्ध. आमचा पत्ता सिद्धी स्किन क्लिनिक, पहिला मजला, उत्तमराव शिंदे पाटील प्लाझा, स्वामी समर्थ केंद्राजवळ, पारेगाव रोड, येवला.